नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाज सुधारकांबद्दल आपण माहिती बघत आहोत. वन बाय वन एका लेक्चरमध्ये एक समाज सुधारक या प्रकारे आपण बघत आहोत. सुरुवातीला समाज सुधारकांची सर्व जनरल माहिती, त्यांचा जन्म, त्यांचं सामाजिक कार्य, आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, साहित्य आणि पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे हे सर्व आपण एका स्लाइडमध्ये बघतो. त्या स्लाइडमध्ये एक चार्ट्स आणि कीवर्डच्या माध्यमातून आपण त्या समाज सुधारकांची संपूर्ण माहिती बघतो. एक 15 ते 20 मिनिटात सुरुवातीला समाज सुधारक कव्हर होतात. त्याच्यानंतर पुढचे 20-1 मिनिटं आपण त्या समाज सुधारकांबद्दल संभाव्य प्रश्नसंच बघतो, जो की पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. असा आपला समाज सुधारकांचा लेक्चरचा पॅटर्न आहे मित्रांनो. हा पॅटर्न ठेवण्याचा उद्देश देखील तुम्हाला माहिती आहे. मागच्या लेक्चरमध्ये देखील मी सांगितलं, तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न फ्रेम होतात, त्यांच्यावर निबंध लिहायला विचारत नाही. म्हणून आपण त्यांच्या आयुष्यातील घटनाक्रम, महत्त्वाचे मुद्दे हे कीवर्ड स्वरूपात, चार्ट स्वरूपात बघतो. आज आपण जे बघणार आहोत, महान समाज सुधारक डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल माहिती. चला तर मग सुरू करूया आजच्या समाज सुधारकांना, ज्यांचं नाव आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. ज्यांचं नाव आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. हा त्यांचा फोटो आहे मित्रांनो. भाऊंचा हा असा फोटो आहे बघा. ठीक आहे. त्यांची सुरुवातीची माहिती कीवर्ड स्वरूपात आपण बघायला सुरुवात करूया. बघा, आजचे समाज सुधारक लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लेक्चरमध्ये सर्व त्यांचे मुद्दे क्लिअर केले जातील. ज्या पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो असे सर्व मुद्दे लेक्चरमध्ये घेतले जातात. त्यानंतर प्रश्नसंचही घेतला जातो. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सुरू करूया आपण आजचे समाज सुधारक, ज्यांचं नाव आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. चला मित्रांनो सुरू करूया. भाऊंचा जन्म 7 सप्टेंबर 1822 रोजी पोरसे गावात झाला. माफ करा, पोरसे हे त्यांचं मूळ गाव आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं मूळ गाव जे आहे ते पोरसे आहे. त्यांचा जन्म झाला मांजरे गावात, जे की दोन्हीही गोवामध्ये आहे. पोरसे आणि मांजरे दोन्हीही गोव्यात येतात मित्रांनो. पोरसे हे जे आहे त्यांचं मूळ गाव आहे. मांजरे जिथे आहे तिथे भाऊंचा जन्म झाला. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल आपण माहिती बघतोय. भाऊ दाजी लाड यांचं संपूर्ण नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. रामचंद्र हे त्यांचं स्वतःचं नाव. त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट त्यांना प्रेमाने भाऊ, आदराने भाऊ म्हणायचे आणि त्यांच्या वडिलांना देखील आदराने दाजी किंवा प्रेमाने दाजी म्हणायचे. कालांतराने डॉक्टर भाऊ दाजी लाड हे त्यांचं नाव प्रचलित झालं. लोक त्यांना भाऊ म्हणत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी संस्कृत भाषेचं शिक्षण घेतलं. हे संस्कृत त्यांना माडगावकर या शिक्षकाने मोफतमध्ये शिकवलं मित्रांनो. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना सुरुवातीच्या काळात संस्कृत माडगावकर यांनी शिकवलं. ते पूर्णतः मोफत शिकवलं. इथून त्यांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात झाली. एल्फिस्टन कॉलेजमध्ये सुरुवातीला ते शिक्षण घेतले. तिथे ते शिकवण्याचं देखील काम करायचे. एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षकाचं काम देखील त्यांनी केलं. मला नेमकं साल आठवत नाही, परंतु 1842 असायला हवं. 1842 किंवा 43च्या दरम्यान एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकाचं काम केलं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी एल्फिस्टन कॉलेज सोडलं व ग्रँट मेडिकल कॉलेज जे आहे ते जॉईन केलं मित्रांनो. ते
जॉईन करण्याचं कारण देखील होतं, त्यांना त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. त्याच्यामुळं त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सोडून ग्रँट मेडिकल कॉलेज जॉईन केलं. बघा इथं सांगण्यासारखा मुद्दा असा आहे, ग्रँट मेडिकल कॉलेजला जॉईन केलं, त्याच्यानंतर त्यांनी कुष्ठरोगावर औषध शोधलं. भाऊ दाजी लाड जे होते मित्रांनो, त्यांना कायम काही ना काही शोधायची त्यांची जी सदसद विवेक बुद्धी होती, ही काहीतरी करत राहण्याची, लोकांच्या कामाला येण्याची होती. त्यांनी काय केलं, कुष्ठरोगावरील औषध शोधलं. बघा कुष्ठरोगावरील औषध कशापासून शोधलं, आपण जे कवट खातो किंवा शुद्ध मराठीमध्ये त्याला खाष्ट असे म्हणतात. काय म्हणतात, खाष्ट. या खाष्टापासून कुष्ठरोगावर औषध शोधलं. तेव्हापासून भाऊ दाजी लाड यांना लोक पॉप्युलरली धन्वंतरी म्हणायला लागले. काय म्हणायला लागले, धन्वंतरी म्हणायला लागले. बघा मुद्दा कसा आहे, सुरुवातीला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षक होते, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज जॉईन केलं. ग्रँट मेडिकल कॉलेज जॉईन केल्यानंतर कुष्ठरोगावर औषध शोधलं. हे औषध कवटापासून शोधलं आणि त्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जायचे. प्रश्न बनू शकतो, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्यावर धन्वंतरी कोणाला म्हटले जायचे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास धन्वंतरी या नावाने संबोधले जाते. तर त्याचं उत्तर राहील डॉक्टर भाऊ दाजी लाड. बघा धन्वंतरी का संबोधले जायचे, कुष्ठरोगावर त्यांनी औषध काढलं. इथं बघा एक मुद्दा होतो, मुंबईतले पहिले भारतीय डॉक्टर. मुंबईतले पहिले भारतीय डॉक्टर म्हणून भाऊ दाजी लाड यांना ओळखलं जातं. इथं एक गोष्टीचं कन्फ्युजन करू नका, तुम्हाला मुंबईतले सांगितलं आहे मी, इथं भारतातले नव्हे. मुद्दा क्लिअर करून देतो तुम्हाला, इथं मुंबईतले सांगितले आहे मी, भारतातले सांगितले नव्हे. त्याच्यामुळे मुंबईतले पहिले भारतीय डॉक्टर हे जे आहेत हे कोण आहेत, भाऊ दाजी लाड. हाच जर प्रश्न तुम्हाला भारतातले पहिले डॉक्टर म्हणून विचारला तर त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो, मधुसूदन गुप्ता. आणि आपण ज्या समाजसुधारकांबद्दल माहिती बघणार आहोत, अजून आपण बघितलेली नाही, त्या आहेत आनंदीबाई जोशी. यांच्यावर देखील मी लेक्चर अपलोड करणार आहे. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी यांचं विशेष इथं सांगण्याचं रिझन ते आहे कारण की भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्या आनंदीबाई जोशी. मधुसूदन गुप्ता हे भारतातले पहिले डॉक्टर आहेत, परंतु मुंबई येथील पहिले भारतीय डॉक्टर बनण्याचा मान कोणी जर मिळवला असेल तर ते डॉक्टर भाऊ दाजी लाड हे आहेत. बघा कुष्ठरोगाच्या अँगलने आपण वळालो, त्याच्यानंतर त्यांची एवढी माहिती इथं बघितली. बघा पुढचा मुद्दा, पुढचे बरेच दिवस त्यांनी मुंबईचे शरीफ म्हणून काम बघितले. थोडंसं व्यवस्थित लिहून देण्याचा प्रयत्न करतो, एक मिनिट. डॉक्टर भाऊ दाजी लाड मुंबईचे पहिले शेरीफ यांनी बरेच दिवस मुंबईत शेरीफ म्हणून काम बघितले. मला शेरीफ या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो. बघा मनात विचार करा, काय असेल शेरीफ या शब्दाचा अर्थ. तर कोर्टाने न्यायालयाने दिलेले आदेश यांचं पालन करणे, गव्हर्नमेंट थ्रू ते कॅरी फॉरवर्ड करून घेणारा व्यक्ती म्हणजे शेरीफ. अशा या शेरीफचं काम डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी बरेच दिवस बघितलं. हा मुद्दा आपण बघितला. मुंबईचे शेरीफ कोण आहेत, भाऊ दाजी लाड. तुम्ही याच्यात गेलात, मुंबईमध्ये गेलात तर तिथं भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. पेन स्लिप होतो, एक मिनिट मला वेळ द्या, मी पेन सेट करतो.
बघा, मुंबईला जर तुम्ही गेलात तर तिथं काय आहे, भाऊ दाजी लाड संग्रहालय. मुंबईमध्ये भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. तर तुम्हाला विचारतात, एक प्रश्न असा फ्रेम होऊ शकतो, भाऊ दाजी लाड संग्रहालय हे कुठे आहे? त्याचे उत्तर मुंबई येईल. त्याच्यानंतर भाऊ दाजी लाड संग्रहालय याचे जुने नाव काय होते? तर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे जुने नाव होते मित्रांनो, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असं डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या जुन्या संग्रहालयाचं नाव होतं. आता त्याचं नाव बदलून भाऊ दाजी लाड संग्रहालय केलं. हे संग्रहालय कुठे आहे मित्रांनो? हे संग्रहालय मुंबईमध्ये आहे. बघा, जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही ऐकता तेव्हा खूप ध्यान देऊन ऐकत जा. त्याच्यानंतर मी रिव्हिजन घेत असतो. सगळे मुद्दे एकाच मिनिटात 2-1 मिनिटात एक्सप्लेन करतो. परंतु सुरुवातीला जी कन्सेप्ट होते ती एकदम शांत व शाबूतरित्या होते. त्याच्यामुळे सुरुवातीला जास्तीत जास्त गोष्ट ग्रास्प करा. जरी तुम्हाला वाटत असेल की लक्षात राहील वगैरे नाही, परंतु एक्झॅक्ट MCQ आल्यानंतर पेपरच्या काळात तेव्हा बरोबर आठवते. त्याच्यामुळे शांत चित्ताने बाकी सगळ्या गोष्टी बाजूला, बाकी सगळ्या गोष्टी मनातल्या माइंडमधल्या सगळे टॅब क्लोज करून एकदम फ्री माइंडने लेक्चर बघत जा. चला बघूया पुढचा मुद्दा. भाऊ दाजी लाड यांनी एलिफंटा लेणीवर देखील संशोधन केले. भाऊंनी एलिफंटा लेणीवर देखील संशोधन केले आणि संशोधन प्राच्यविद्या बघा, संशोधन प्राच्यविद्येतही ते पारंगत झाले. यात विषय असा आहे, भाऊंचे वडील त्यांच्या वयाच्या शेवटच्या काळात एलिफंटा लेणीत वास्तव्यास गेले. तिथे भाऊ काय करायचे? त्यांच्या भेटीसाठी जायचे. त्याच्यानंतर तेथील लेण्यांचं वाचन करायचे आणि त्यावर त्यांनी संशोधन केलं, असा तो इतिहास आहे. त्यांनी त्या लेण्यांची कालिदास सोसायटी देखील स्थापन केली. बघा, कालिदास सोसायटी स्थापन केली. आवाज फंबल झाला असेल तर थोडा सेट करतो. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी कालिदास सोसायटीची स्थापना केली. एल्फिस्टन कॉलेजमध्ये स्थापना केली. ही सोसायटी कशासाठी होती? कालिदास सोसायटी. कुठे स्थापन केली? एल्फिस्टन कॉलेजमध्ये कालिदास सोसायटीची स्थापना केली. ही सोसायटी कशाची होती मित्रांनो? तर नाटक सादरीकरण करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी ही सोसायटी स्थापन केली. माफ करा, फंबल झाला आवाज थोडा. नाटक सादरीकरण करणाऱ्या लोकांसाठी कालिदास सोसायटी स्थापन केली. सगळ्यात पॉप्युलर जे नाटक आहे बघा, आठवतंय का कोणाला? शाकुंतल हे नाटक सुद्धा त्या काळात सादरीकरण केलं गेलं. एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते सादर केलं गेलं. त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल पुढचा जर महत्वाचा मुद्दा बघायचा असला तर तो आहे विधवा विवाहाचे त्यांनी समर्थन केलं. विधवा विवाहाचं त्यांनी काय केलं? समर्थन केलं. बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये फक्त समर्थन नाही, जिथं जिथं विधवा विवाह व्हायचा त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर भाऊ दाजी लाड हे काय करायचे? त्यांची उपस्थिती दाखवायचे. लिहायला जागा नसल्यामुळे एक एरो आपण इथून काढूया. बघा पुढचा मुद्दा. भाऊ दाजी लाड हे जे होते हे त्यांच्या संशोधन वृत्तीमुळे काय झाले? पहिले भारतीय शास्त्रज्ञ. भाऊ दाजी लाड हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांना जागतिक पॉप्युलॅरिटी लागली, जागतिक पॉप्युलॅरिटी मिळाली त्यांना, म्हणून त्यांना जागतिक ख्यातीचे संशोधक देखील म्हणले जाते. भाऊ दाजी लाड यांना जागतिक ख्यातीचे संशोधक देखील म्हणले जाते.
बघा, आणखी जर एक मुद्दा सांगायचा म्हणला, आता इथे जागा बघतो मी, शेवटचा मुद्दा आहे मॅक्स मुलरचा मुद्दा आहे. मॅक्स मुलर हा भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल म्हणतो की यांनी जे काही थोडं आपल्या आयुष्यात लिहिलेलं आहे ते हजारो पानांपेक्षाही मौल्यवान आहे. काय म्हणतो की भाऊंनी जे काही आपल्या आयुष्यात लिहिलं ते हजारो पानांपेक्षाही मौल्यवान आहे, असं कोण म्हणतं? मॅक्स मुलर म्हणतो. अशा या महान समाजसुधारकाचा डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा इथे लिहितो बघा मित्रांनो मी. 31 मे 1884 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचं कारण होतं पॅरालिसिसचा अटॅक. अर्धांगवायूने डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आता बघूया डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची रिव्हिजन स्वरूपात 1-2 मिनिटात संपूर्ण माहिती सांगतो. आपण बघत आहोत आजचे समाज सुधारक ज्यांचं नाव आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे लोक त्यांना म्हणायचे, भाऊंचं खरं नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. रामचंद्र यांना भाऊ म्हणायचे. त्यांच्या वडिलांना लोक आदराने दाजी म्हणायचे, प्रेमाने दाजी म्हणायचे, म्हणून डॉक्टर भाऊ दाजी लाड या नावाने ते प्रचलित झालं. त्यांचा जन्म झाला 7 सप्टेंबर 1822 रोजी पोसरे मांजरे या गावी. त्याच्यातलं एक जे गाव आहे ते मूळ गाव आहे, बघा आठवतं का? हे आहे मूळ गाव आणि हे आहे त्यांचं जन्म ठिकाण मांजरे. दोन्हीही ठिकाण येतात गोव्यामध्ये. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी संस्कृत भाषेत केलं. माडगावकर यांनी त्यांना फ्रीमध्ये संस्कृत भाषेचं शिक्षण दिलं. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना माडगावकर यांनी फ्रीमध्ये संस्कृत भाषेचं शिक्षण दिलं. सुरुवातीला त्यांनी एल्फिस्टन कॉलेज जॉईन केलं. एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते शिक्षकाची नोकरी करायचे, परंतु त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं. त्याच्यामुळे फक्त 2 वर्ष, मला वाटतं 1842-43च्या दरम्यान ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये थांबले. त्याच्यानंतर त्यांनी ते कॉलेज सोडून ग्रँट मेडिकल कॉलेज जॉईन केलं. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी वैद्यकीय शास्त्राची पदवी घेतली. वैद्यकीय पदवी कुठून घेतली? तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून. त्यांची संशोधक वृत्ती होती मित्रांनो. त्यांनी कुष्ठरोगावर औषध शोधलं कवटापासून. कवटाला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये काष्ठ. त्याच्यामुळं त्यांना धन्वंतरी म्हणायला लागले. धन्वंतरीचा अर्थ होतो रोग बरा करणारा, व्याधींपासून दूर करणारा व्यक्ती. असे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? धन्वंतरी. बघा, त्यांना पहिले भारतीय डॉक्टर होण्याचा मान मिळाला, परंतु कोणत्या ठिकाणांचा? मुंबईचा. पहिले भारतीय डॉक्टर जे आहेत ते आहे मधुसूदन गुप्ता. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे मुंबईमधील पहिले भारतीय डॉक्टर होण्याचा त्यांना मान मिळाला. भारतातील पहिले डॉक्टर आहेत मधुसूदन गुप्ता आणि आनंदीबाई जोशी यांच्यावरच देखील मी लेक्चर अपलोड करणार आहे येत्या काळात. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाई जोशी यांना मिळाला. त्याच्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी मुंबईचे शेरीफ म्हणून देखील काम बघितले. शेरीफ या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, कोर्टाने न्यायालयाने दिलेले निर्णय कॅरी फॉरवर्ड करून घेणे, लागू करून घेणे यासाठी नेमणूक झालेला व्यक्ती म्हणजे शेरीफ. अशा या शेरीफचं काम कोणी केलं? डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी केलं. मुंबईमध्ये तुम्ही कधी गेलात तर या संग्रहालयाला नक्कीच भेट द्या. मुंबईमध्ये संग्रहालय आहे, भाऊ दाजी लाड संग्रहालय या नावाने प्रचलित आहे. त्याचं जुनं नाव होतं मित्रांनो व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे त्याचं जुनं नाव होतं. ते कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. भाऊ दाजी लाड यांचे वडील विठ्ठल लाड हे त्यांच्या उतरत्या काळात, शेवटच्या काळात एलिफंटा लेणीच्या ठिकाणी वास्तव्यास गेले. अशा वेळेस भाऊंची त्यांच्याकडे भेट देण्यासाठी चक्कर व्हायची. अशा वेळी भाऊंनी स्वतः लेणीचं वाचन केलं. लेणीचं वाचन केलं, नुसतं वाचनच केलं नाही तर त्यावर संशोधन देखील केलं. म्हणून प्राच्य विद्येचे, संशोधन विद्येचे नॉलेज हे त्यांना प्राप्त झाले. त्यांनी नाटकाचे सादरीकरण करणाऱ्या व्यक्तींसाठी एल्फिस्टन कॉलेजमध्ये कालिदास सोसायटीची स्थापना केली. ही कालिदास सोसायटी त्या लोकांना नाटक सादरीकरण करण्यास, तिथे थांबण्यास परवानगी द्यायची. ह्या सोसायटीचा एशियाटिक सोसायटी म्हणजे संपूर्ण एशियात देखील
काय म्हणतात, फरक नाही, माफ करा, त्यांचा प्रभाव पडला, संपूर्ण एशियाटिक सोसायटी सारखा यांचा प्रभाव पडला. ही आहे कालिदास सोसायटी. नाटक सादरीकरणाचं काम करायची. एल्फिस्टन कॉलेजमध्ये यांना राहण्यास व नाटक सादरीकरणास परवानगी मिळवून दिली डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी. त्यांनी सादर केलेलं पहिलं इंग्रजीतलं नाटक आहे शाकुंतल. कोणतं नाटक आहे? शाकुंतल. त्यानंतर भाऊ हे स्वतः विधवा विवाहाचे समर्थन करायचे. एवढंच नाही, जिथे विधवा विवाह व्हायचा त्या ठिकाणी ते स्वतः हजेरी लावायचे. त्यांनी शोधलेल्या कुष्ठरोगावरील औषधामुळे त्यांना जागतिक ख्यातीचे संशोधक लाभले. त्यांना जागतिक ख्यातीचे संशोधक म्हणून ते प्रचलित झाले. पहिले भारतीय शास्त्रज्ञ म्हणून देखील ते नावारूपाला आले. बघा, अशा या महान समाज सुधारक यांच्याबद्दल मॅक्स मुलर हा स्वतः म्हणतो की भाऊदाजी लाड यांनी जे काही थोडं लिहिलेलं आहे ते हजारो पानांपेक्षाही मौल्यवान आहे. अशा या भाऊंचा मृत्यू 31 मे 1884 रोजी अर्धांगवायू किंवा पॅरालिसिसमुळे झाला. यांच्याबद्दल आपण आज माहिती बघितली. डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल आज संपूर्ण माहिती बघितली मित्रांनो. ही कीवर्ड स्वरूपात माहिती आहे, ही चार्ट स्वरूपात माहिती आहे. याच्या आजूबाजूलाच क्वेश्चन फ्रेम होतो, यावरच क्वेश्चन फ्रेम होतो. तुम्ही ह्या पॅटर्नमध्येच ही माहिती लक्षात ठेवत जा. त्याच्यामुळे MCQच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अभ्यासासाठी ती तुम्हाला उपयोगी राहील मित्रांनो. खूप रिव्हिजन जी असते ही फास्टमध्येच होते. सुरुवातीला मी बेसिक एकदम शांत आणि स्लोमध्ये सांगितलं, त्यानंतर 2 ते 3 मिनिटात संपूर्ण आपण डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल रिव्हाइज केलं. ज्यांना ही माहिती लिहून घ्यायची ते इथे लेक्चर पॉज करा, तुम्ही तुमच्या पेजवर लिहून घ्या आणि एक बघा, आपण जेवढे 15-20 समाज सुधारक घेऊ त्यांची अशा प्रकारची कीवर्ड स्वरूपाची माहिती ही तुमच्याकडे राहू द्या, एका पेजवर लिहिलेली. जसे क्वेश्चन येतील त्या प्रकारे तुम्ही ही रिव्हाइज करा. रिव्हिजन करण्यासाठी खूप बेस्ट प्रकार आहे हा. अशा पॅटर्नमध्येच रिव्हाइज करा, जास्त अभ्यास होतो. कंपॅरेटिव्ह अभ्यास, कीवर्ड स्वरूपाचा अभ्यास वस्तुनिष्ठाच्या पेपरमध्ये नक्की मार्क देऊन जातो मित्रांनो. इथून पुढे आपण आता पुढच्या स्लाइड पासून डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्यावर येऊ शकणारी संभाव्य प्रश्न मालिका बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्याबद्दलचे प्रश्न. बघा, दर लेक्चरचा आपला जसा पॅटर्न असतो, एकदा प्रश्न दिल्यानंतर मी तुम्हाला 15 सेकंदाचाच टाइम देणार. त्यात तुम्ही प्रश्न वाचायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर एक्सप्लेन करणार. तर सुरू करूया. 15 सेकंदाचा टाइम घ्या, क्वेश्चन वाचा. ह्या पॅटर्नमध्ये आपण सुरू करूया प्रश्नसंच. चला मित्रांनो, काय आहे प्रश्न? भाऊदाजी लाड यांना कोणत्या क्षेत्रातील पहिल्या मराठी शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते? भाऊदाजी लाड यांना कोणत्या क्षेत्रातील पहिल्या मराठी शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते? अ. इतिहास, ब. वैद्यकशास्त्र, क. तत्वज्ञान, ड. समाजशास्त्र. बघा काय लिहिले याचं उत्तर तुम्ही. समाजशास्त्र तर नाही मित्रांनो, समाजशास्त्र नाही, तत्वज्ञान देखील नाही, इतिहास नाही. याचं करेक्ट उत्तर आहे वैद्यकशास्त्र. वैद्यकशास्त्र का? त्यांनी स्वतः, वैद्यकशास्त्र काय याचं उत्तर आहे? त्यांनी स्वतः कवटापासून किंवा खाष्टापासून कुष्ठरोगावर औषध बनवले आणि त्या औषधामुळे त्यांना लोक धन्वंतरी देखील म्हणायचे. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे वैद्यकशास्त्र. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय आहे पुढचा प्रश्न? भाऊदाजी लाड यांनी इंग्रजी भाषेत किती ग्रंथ लिहिले? ऑप्शन नंबर अ 5, ब 7, क 10, ड 15. 5, 7, 10, 15 हा प्रश्न मागच्या कीवर्ड्स मध्ये आपण कव्हर करायचा राहिलो, काही हरकत नाही. मी इथं सांगतो, 15 ग्रंथ नाही, 10 ग्रंथ देखील नाही, 5 ग्रंथ नाही,
याचं बरोबर उत्तर आहे 7 ग्रंथ. भाऊ दाजी लाड यांनी इंग्रजी भाषेत किती ग्रंथ लिहिले? तर त्याचं उत्तर करेक्ट आहे 7 मित्रांनो. घ्या पुढचा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. भाऊ दाजी लाड यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संस्थेशी आहे? अ. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, ब. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, क. प्रार्थना समाज आणि ड. ब्राह्मो समाज. उत्तरापर्यंत जाण्याआधी बघा यात असे प्रश्न आले की तुम्ही थोडा वेगळ्या अँगलनेही अभ्यास करा. याला प्रीमियम अभ्यास देखील म्हणतात. याच्यामुळे तुमच्या थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर, मेंदूला जास्त धार लागण्याचं काम होतं. बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली किंवा ब्राह्मो समाजाशी संबंधित कोण आहे? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाशी संबंधित कोण आहे? सेम डेक्कन एज्युकेशन सोसायटी. म्हणजे एका प्रश्नात तुमचे 4 प्रश्नांची माहिती कव्हर होते. ह्यात 4 प्रश्नांची माहिती, 4 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे प्रश्न कसाही येणाऱ्या एक्झामला फिरला तर तुम्ही कायम बेनिफिशियल मध्ये राहाल, कायम त्यासाठी तयार राहाल. प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संस्थेशी आहे? तर याचं उत्तर बघा मित्रांनो, ब्राह्मो समाज नाही, प्रार्थना समाज देखील नाही, डेक्कन एज्युकेशन सोसायटी नाही. याचं उत्तर आहे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई. बघा, मागं मी मुद्दा एक्सप्लेन केला जिथं मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी नाटक सादरीकरणासाठी कालिदास सोसायटी स्थापन केली. कुठं स्थापन केली? एल्फिस्टन कॉलेजला. या सोसायटीने जागतिक स्तरावर जी प्रगती ख्याती मिळवली त्याच्यामुळे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या नावाने देखील तिला ओळखले जाऊ लागले. म्हणून भाऊ दाजी लाड यांचा संबंध कोणत्या संस्थेशी आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालय पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? प्रश्न बघा, मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालय पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर त्याचे ऑप्शन आहे वेगवेगळे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री म्युझियम, कोलाबा म्युझियम आणि गव्हर्नमेंट म्युझियम. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ड नाही, कोलाबा म्युझियम देखील नाही, गव्हर्नमेंट म्युझियम नाही, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री अँड म्युझियम नाही. याचं करेक्ट उत्तर आहे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. मागच्या स्लाइडमध्ये, एक्सप्लेनेशनच्या स्लाइडमध्ये आपण घेतलेलं आहे याचं. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सध्या मुंबईमध्ये आहे. भाऊ दाजी लाड संग्रहालय या नावाने आहे. घ्या पुढचा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या परंपरेतील औषधोपचार पद्धतीवर ग्रंथ लिहिले? अ. आयुर्वेदिक, ब. होमिओपॅथी, क. सिद्ध, ड. आधुनिक वैद्यकशास्त्र. ज्याने अभ्यास केलाय त्याला सांगायची गरज नाही, लगेच तो उत्तरापर्यंत पोहोचेल मित्रांनो. ड नाही, आधुनिक वैद्यकशास्त्र नाही, सिद्ध नाही, होमिओपॅथी देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे आयुर्वेद. करेक्ट उत्तर आहे आयुर्वेद. बघा पुढचा प्रश्न. सॉरी.
भाऊ दाजी लाड यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? अ. कोकण, ब. मुंबई, क. गोवा, ड. वेरूळ. बघा, वेरूळ याचं उत्तर नाही आहे, मुंबई नाही, कोकण देखील नाही, याचं करेक्ट उत्तर आहे गोवा. गोव्यातही पोरसे या ठिकाणी झाला व मांजरे हे त्यांचं मूळ गाव होतं. बघा, बऱ्याच वेळा मी स्वतःही अकॅडमीवर शिकवतो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. बऱ्याच वेळा मी उत्तर फिरवण्याचं काम करतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी माझ्याकडे लक्ष आहे की नाही या हिशोबाने मी प्रश्न उत्तर फिरवत असतो. बऱ्याच वेळा इथं काय आहे, पोरसे मित्रांनो काय आहे, मूळ गाव आहे की जन्म ठिकाण आहे? पोरसे हे त्यांचं मूळ गाव आहे आणि मांजरे काय आहेत, जन्म ठिकाण आहे. त्याच्यामुळे लक्ष असू द्या, मी स्वतः अकॅडमीमध्ये टीचिंग करतो जिथं पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं माझं फेस टू फेस इंटरॅक्शन होतं. तिथं त्यांच्या लगेच लक्षात येतं की प्रश्न फिरवला आहे, उत्तर फिरवलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थीही देखील ऍक्टिव्ह राहतात. मूळ उद्देश तो असतो. इथं बघा, गोवा बरोबर उत्तर आहे. गोव्यातील जे पोरसे जे ठिकाण आहे हे भाऊदाजी लाड यांचं मूळ गाव होतं आणि मांजरे येथे त्यांचा जन्म झाला. घ्या पुढचा प्रश्न. बघा, भाऊदाजी लाड यांचे मूळ नाव काय होते? प्रश्न आहे, भाऊदाजी लाड यांचे मूळ नाव काय होते? अ. रामकृष्ण विठ्ठल लाड, ब. रामचंद्र विठ्ठल लाड, स. गंगाधर विठ्ठल रामराव लाड, ड. वामन भाऊ लाड. बघा, ह्या दोन ऑप्शन मध्ये तर कन्फ्युजन व्हायची काहीही गरज नाही. रामकृष्ण आणि रामचंद्र यामध्ये कन्फ्युजन झालं तर ठीक आहे. त्यात रामचंद्र आहे की रामकृष्ण आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. खूप जवळचे ऑप्शन आहे. तर रामकृष्ण नाही मित्रांनो, त्यांचं खरं म्हणण्यापेक्षा त्यांचं ऍक्च्युअल नाव रामचंद्र विठ्ठल लाड आहे. रामचंद्र म्हणजेच भाऊ यांना लोक आदराने भाऊ म्हणायचे आणि त्यांचे वडील विठ्ठल यांना आदराने दाजी म्हणायचे. याचं करेक्ट ऑप्शन आहे रामचंद्र विठ्ठल लाड. घ्या पुढचा प्रश्न. काही वेळेस काय होतं मित्रांनो, बॅकग्राऊंडला आवाज येतात गाण्यांचे किंवा काय. इथं सोसायटीमध्ये राहत असताना मंडळ असतं आजूबाजूला. काही वेळेस रस्त्यांवरही कुत्र्यांचा आवाज येतो. त्याच्यामुळे तेवढं तुम्ही इग्नोर करशाल अशी मी अपेक्षा बाळगतो. बॅकग्राऊंडला खूप छोटासा आवाज येतो, काहीही हरकत नाही. डिस्टर्ब होत नसेल असं मी नक्की गृहीत धरतो. तुम्हीही थोडं कॉपरेट करा. चला बघा, प्रश्न आले का उत्तरावर? प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले? भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले? ए. फर्ग्युसन कॉलेज, बी. एल्फिस्टन कॉलेज, सी. ग्रँट मेडिकल कॉलेज, डी. विलिंग्डन कॉलेज. बघा, विलिंग्डन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. कीवर्ड्स बघितल्यानंतर फर्ग्युसन आणि विलिंग्डन यांच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. त्यांचा संबंध एल्फिस्टन आणि ग्रँट मेडिकल कॉलेज याच्याशीच आला. पण एल्फिस्टन कॉलेजमध्ये जे मित्रांनो भाऊ दाजी लाड होते हे शिक्षक म्हणून होते. सुरुवातीच्या काळाला एल्फिस्टन कॉलेजमध्ये भाऊ दाजी लाड शिक्षक होते आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण जे होतं ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून घेतलं. 1942-43 ला एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते शिक्षक होते. 2 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी जे आहे आपलं ग्रँट मेडिकल कॉलेज जॉईन केलं. तिथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. याचं करेक्ट उत्तर आहे सी. याचं करेक्ट उत्तर आहे सी, ग्रँट मेडिकल कॉलेज. बघा पुढचा प्रश्न. चला, भाऊ दाजी लाड हे कोणत्या क्षेत्रातील पहिले भारतीय होते? ए. MD, बी. BA पदवीधर, सी. अभियंता, डी. न्यायाधीश. आता वारंवार सांगण्याची गरज नाही, न्यायाधीश नव्हते, अभियंता नाही,
BA पदवीधर देखील नाही, याचं करेक्ट उत्तर आहे MD, डॉक्टर ऑफ मेडिसिन. या क्षेत्रातील पहिले भारतीय कोण होते? भाऊ दाजी लाड होते. घ्या पुढचा प्रश्न. मंडळाचे कार्यक्रम असल्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला गाण्याचा आवाज येईल, काय हरकत नाही. देवीचे देवाचेच गाणे आहे, त्यांच्या कृपेने तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. बॅकग्राऊंडला जर थोडासा आवाज येत असेल, येतोय की नाही याबद्दल मला कल्पना नाही, पण येत असेल तर तुम्ही कॉर्पोरेट कराल अशी इच्छा बाळगतो. आणि चला प्रश्नावर जाऊया. भारतीय प्राच्यविद्या व पुरातत्वाचा प्रणेता कोण मानला जातो? कोणाला मानलं जातं? ऑब्विसली लेक्चर आपण घेतोय भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलचं, त्यामुळे उत्तर देखील तेच असेल. परंतु जेव्हा मिक्सअप क्वेश्चन असतात त्यावेळेस काळजी घ्या. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला? याचं उत्तर रसायनशास्त्र नाही, जातीभेद विवेकसार नाही, शिष्य जनविलाप नाही. याचं करेक्ट उत्तर आहे स्त्री बाळ हत्या. घ्या पुढचा प्रश्न. एक 10 ते 15 सेकंदाचा टाइम देतो, बघा. भाऊ दाजी लाड कोणत्या सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते? विधवा पुनर्विवाह, समाजभेद, ख्रिश्चन धर्म प्रसार आणि स्त्रियांसाठी वसतिगृह. तर स्त्रियांसाठी वसतिगृह नाही, ख्रिश्चन धर्म प्रचार देखील नाही, समाजभेद देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे विधवा पुनर्विवाह. एवढंच नाही तर ते विधवा पुनर्विवाह असला की तिथे आवर्जून उपस्थिती लावायचे. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई इथून पदवी घेऊन स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे पहिले मूळ सचिव कोण? अ. भाऊ दाजी लाड, ब. विश्वराम रामजी घोले, क. रखमाबाई राऊत, ड. RG भांडारकर. बघा, ऑब्विसली विद्यार्थी आहे, जनता आहे, भाऊ दाजी लाड या ऑप्शनकडे जाणार, त्यामुळे मी जास्त ऑप्शन एक्सप्लेन करत नाही. परंतु जेव्हा मी मॅरेथॉन लेक्चर किंवा मिक्सअप घेईल तेव्हा देखील तुमचं उत्तर हेच आलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या प्रथेला विरोध केला? बालविवाह व जातीभेद, नाट्यप्रकार, क. संगीत, ड. खेळ. तर याचं उत्तर खेळ नाही, संगीत नाही, नाट्यप्रकार देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे बालविवाह. त्यांनी बाळ हत्यावर एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे, त्याच्यामुळे भाऊ दाजी लाड यांनी बालविवाह व जातीभेद या प्रथेला विरोध केला. बघा शेवटचा प्रश्न. मुंबईतील पहिले भारतीय शरीफ कोण होते ज्यांच्यावर संग्रहालयाचे नाव ठेवले आहे? अ. दादाभाई नौरोजी, ब. भाऊ दाजी लाड, क. जगन्नाथ नाना शंकर शेठ, ड. गोपाळ कृष्ण गोखले. तर याचं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले नाही, जगन्नाथ नाना शंकर शेठ नाही, दादाभाई नौरोजी देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भाऊ दाजी लाड. बघा, क्वेश्चन प्रश्न संच मालिका आपली इथे संपली आहे. आपण डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली, त्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड संभाव्य प्रश्न देखील बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण भाऊ दाजी लाड या समाजसुधारकांच्या लाईफमध्ये किंवा ज्या ज्या घटना जीवनक्रमात घटना घडल्या त्या सर्व बघितल्या. त्यांच्याशी रिलेटेड कसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो तो देखील बघितला. लेक्चर जर तुम्हाला मित्रांनो आवडलं असेल तर लेक्चरला आवर्जून लाईक करा. याचा मला देखील फायदा होतो, बेनिफिट होतो, मोटिवेशन मिळतं. लेक्चरला लाईक केलं तर मला देखील कळतं आपण विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचतोय. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट स्वरूपात मला कळवा.
त्याच्या उत्तर देण्याचा प्रयत्न जसा मी या शेड्यूलमधून टाइम भेटेल नक्की देईल. मी स्वतः अकॅडमीमध्ये देखील टीचिंग करतो, ऑनलाईन देखील लेक्चर घेतो. त्याच्यामुळे तुमच्या कमेंटला उत्तर देखील देईल. लेक्चरला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करताना नोटिफिकेशन एक बेल आयकॉन येतो, त्याच्यावर ऑल नोटिफिकेशन करा. म्हणजे जसं माझं लेक्चर पडेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल की लेक्चर आलेलं आहे. यानंतर सर्व समाजसुधारक झाल्यानंतर त्यांचं एक कंपाइल्ड लेक्चर, एक फास्ट ट्रॅक स्वरूपाचं लेक्चर देखील मी घेणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. फास्ट ट्रॅक लेक्चर, मॅरेथॉन लेक्चर यामध्ये संपूर्ण समाजसुधारक एकाच लेक्चरमध्ये रिव्हाइज केले जातात. फक्त रिव्हाइज केले जातात. समाजसुधारक संपूर्ण झाल्यानंतर मी ते लेक्चर देखील अपलोड करणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना लाईक आणि शेअर करा. आणखी महत्त्वाची गोष्ट, याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक या यूट्यूबच्या चॅनलवर दिलेली आहे. होम पेजवर जा आपल्या एज्युकेशन इन मिनिटच्या, तिथे तुम्हाला टेलिग्राम चॅनल एज्युकेशन इन मिनिट 9 हे दिसेल. ते जॉईन करा. महत्त्वाच्या PDF तुम्हाला तिथे मिळून जातील. व्हॉट्सॲप चॅनल देखील आहे. व्हॉट्सॲपची लिंक देखील दिलेली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या होम पेजवर व्हॉट्सॲपची, इंस्टाग्रामची लिंक आहे. इंस्टाग्राम तुम्हाला आवडलं, इच्छा असली तर जॉईन करा. टेलिग्राम नक्की जॉईन करा. PDF आहेत तिथं. व्हॉट्सॲपला लेक्चर अपडेट मिळतील. लेक्चरचं अपडेशन मिळेल, त्यावर तुम्ही करा. तिथेही तुम्हाला लिंक आहे. इन्व्हाइट लिंक थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकता. आणखी लेक्चर मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. समाजसुधारकांची सिरीजच आपली चालू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सगळे समाजसुधारक आपण 1 बाय 1 बघणार आहोत. मराठी व्याकरणाची सुद्धा लेक्चर आपले अपलोड होत आहेत. लेक्चरला प्रतिसाद देखील उत्तम स्वरूपाचा मिळतोय. त्याच्यामुळं मी तर लेक्चर अपलोड करणार आहे. तुम्हीही तुमचं काम करा, मलाही मोटिवेशन मिळतं. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन समाजसुधारकांसह. तोपर्यंत थँक्यू.